नागपूर महापालिकेतील प्रभाग 11 मध्ये भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंगणे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली होती। यावेळी हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईल असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते। त्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत 15 आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केल्याची माहिती डीसीपी नित्यानंद झा यांनी दिली। मतदानाच्या पूर्वसंध्येला 14-15 जानेवारीला हा हल्ला झाला होता। मुख्य आरोपी गणेश चाचेरकर, काँग्रेस उमेदवार मंजू चाचेरकर यांचे पती यांच्यावर दुसऱ्यांदा मकोका लावण्यात आला असून नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे। दिनांक 14 तारखेला जसं आपण सांगितले की एक गुन्हा घडले होते, त्यामध्ये गिट्टी खदान इथे एक गुन्हा दाखल झाले होते। त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन पण लावलेले होते। ते गुन्हा 35 क्रमांक 2026 ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि राईटचे गुन्हा सेक्शन लावलेले होते आणि त्यामध्ये 15 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहे आणि 15 आरोपी यांना अटक पण केलेली आहे। ते सर्वांना MCR मध्ये आता ठेवलेले आणि काल त्याच्या विरुद्ध मकोकाचे पण कलम ऍड करण्यात आलेले आहे।